आहे की गणित काय दिले, जर 7 सप्टेंबर 2012 रोजी शुक्रवार असेल तर 17 डिसेंबर 2014 रोजी कोणता वार असेल. यावेळेला पहिलं काय करायचं तर वर्षामध्ये हे जे वर्ष दिलेले त्यांची वजाबाकी करायची. बरोबर आहे. मग 2014 वजा येणार आहे 2012. वजाबाकी आपल्याला किती मिळाली तर वजाबाकी मिळालेली आहे 2. 4तून 2 गेले राहिले 2. 0 0 आणि 0 म्हणजे काय 2 दिवस आपल्याला इथे मिळालेले आहेत. आता बघा काय सांगितले, कोणता सप्टेंबर, किती सप्टेंबर 7 सप्टेंबर. आता सप्टेंबरला दिवस किती असतात टोटल 30 असतात. 30 मधून 7 गेले राहणार किती आहेत 27. 27 नाही 23. 23 24 म्हणजे 26 27. बरोबर आहे. सप्टेंबरचे दिवस किती राहिले 23 राहिले. मग आता 23 ला 7 आणि भाग लावला तर किती येणार 7 त्रिक 21 आणि बाकी उरली 2. आता नंतर ऑक्टोबर. ऑक्टोबर जो महिना आहे तर त्याचे दिवस किती असतात आपल्याला माहिती आहेत का, किती असतात 31. 31 भागिले 7. 31 भागिले 7 किती येणार आहेत 7 5 7 28 29 30 आणि 31. आता नोव्हेंबर कितीचा महिना असतो 30 चा महिना असतो. बरोबर आहे. मग 30 चा जर महिना असेल तर भाग तिला कितीचा लागणार आहे 7. 7 28 राहिले किती 2. आणि आता इथे बघा किती राहिलेले आहेत 17 डिसेंबर 2000 म्हणजे डिसेंबरचे किती दिवस आहेत, डिसेंबरचे दिवस आहेत 17. 17 ला किती राहील भाग जाईल बघा 7 दुने 14 15 16 आणि 17 3 दिवस बाकी राहिले. आता टोटल दिवस किती झाले बघा 10 दिवस झाले. आता 10 ला पुन्हा आपल्याला 7 ने भागायचं आहे. 7 1 7 8 9 आणि 10 म्हणजे बाकी किती दिवस राहिले 3 दिवस राहिले. म्हणजे 7 ने का भागतोय की 7व्या दिवसानंतर जेव्हा पुन्हा 8वा दिवस येणार आहे तेव्हा वार कोणता असणार आहे शुक्रवारच असणार आहे. आता हे शिल्लक जी बाकी आपल्याला राहिले हे 3 वार पुढे जाणार आहेत. हे 3 आणि हे 2 वर्षाचे एकूण दिवस किती झाले 5 दिवस झालेले. किती दिवस झाले 5 दिवस झालेले आहेत. मग शुक्रवारच्या पुढचे 5 दिवस. मग आपला पहिला शुक्रवार आहे, शुक्रवारच्या पुढे शनिवार बरोबर, त्याच्यानंतर येतो रविवार, त्याच्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार. म्हणजे 2